पुण्यामधून पुढची बातमी येते आहे। पुण्यामधील ससून रुग्णालयामध्ये बीसीजी लसच्या चाचणीसाठी 60 रुग्णांची निवड करण्यात आली आणि या 60 रुग्णांवरती बीसीजी लसची चाचणी करण्यात येणार आहे। 2 रुग्णांमध्ये इंजेक्शनद्वारे बीसीजी लसचं औषध सोडण्यात आलंय, तर निवड केलेल्या रुग्णांमध्ये मध्यम स्वरूपाची कोरोनाची लक्षणे असल्याची माहिती मिळते। या रुग्णांना बीसीजी लस दिल्यानंतर रुग्णांमधले वारंवार बदल टिपून लस गुणकारी ठरणार का याची माहिती घेतली जाईल। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। कोकण रेल्वे मार्गावरती मालगाडी रुळावरनं घसरली आहे। रत्नागिरीतील दिवाणखवटीपासून 3 किलोमीटर अंतरावरती हा अपघात घडलेला आहे। मालगाडीचे एकूण 9 डबे घसरलेत। डबे हटवण्याचं काम सध्या हाती घेण्यात आलंय। मालगाडी तुर्भेवरनं गोव्याच्या दिशेनं जात होती। मुंबईमधून पुढची बातमी आहे। कोरोना विरोधातल्या लढ्यातून एक धक्कादायक बातमी येते। मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनावरती तीव्र नाराजी वर्तवली आहे। हिंदुजा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडलाय। हॉस्पिटलमधले 40 ते 50 जण हे पॉझिटिव्ह असताना वरिष्ठ स्टाफ घरी बसले आहेत आणि आम्ही काम करतोय, आम्हाला कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नाहीयेत, जीव धोक्यात घालून सर्वांना काम करावं लागतंय असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। എടി നീ ഉണ്ടടി ഹിന്ദുജ